हॅलो गाईज, आजपासून मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. वाजले रात्रीचे 10. पण आता मी जॉबला आहे, नाईट ड्युटी माझी. आज बघूया पुढे पुढे काय होते. आजपासून माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, फॉलो नक्की करा तुम्ही. तर हे बघा, आता असं आहे की आता मला पण काम आहे भरपूर. आता झाले तरी पण 11:20 झाले. 8 ते 11:20 पर्यंत आता कसं आहे, कामं वगैरे होते ते पण केली हाफ. अजून हाफ आहे ते पण मी थोड्या वेळाच करते, कारण की मी काय तर त्यामुळे काम वगैरे करतो, फाईल वगैरे भरायचे. इथं एंट्री आहे पहिली, तर ही एंट्री दाखवायच्या नंतर इथं टेक पेशंटचे वॉर्ड्स, जनरल वॉर्ड्स वगैरे अं, इथं इथं पेशंट नवीन आले किंवा कोण पण पेशंट आले ते इथं बसतात आधी. मस्त आहे की इथं सुविधा पण भरपूर चांगली आहे. AC आहे, TV आहे. काय बोलतायत? आलं सर, आलं आलं. लाईट साऊंड कर. हाय, तेव्हा आता तर आवरून झालं. आता फक्त बॅगेत माझं चार्जर आणि कॉर्ड्स ठेवतो. आवरून पण झालंय. आता फाईल परत पेशंटला अँटीबायोटिक्स मॉर्निंगचे वगैरे लावायला लागतात. मग आता त्याच्यासाठी जातं लावायला. पहिले तर बोललो मी फाईल भरून घेतो. एक जरा फाईल बाकी ते इथं फाईल भरून घेतो, नंतर करतो. बोला तर फाईल भरून घेतो, जरा फाईल बाकी आहे तिथं फाईल भरायला पाहिजे ना. चला, फाईल तर भरून झाली. आता तर किती वाजले, तर पण 7:30-8 वाजले असते. आता थोड्या वेळात दुसरा स्टाफ येईल. माझी तर नाईट ड्युटी होती. आता माझी नाईट ड्युटी संपेल तोपर्यंत दुसरं कोणाचं आधी पेशंटला अँटीबायोटिक्स वगैरे, पेशंट कसा आहे वगैरे विचारून जाऊन विचारायला लागेल. आता काय झालं? काय नाही ना, ठीक आहे. आपल्या खाली जाऊ ना, 3 नंबर गेटनं जावा. हां, वरच्या साईडला भेटेल. हां, तिथे नाही तर परत खालच्या साईडला पण राईटनं भेटेल तुम्हाला. भेटून जाईल तुम्हाला. झोप लागली ना? काय पेन वगैरे काय नाही ना?
आम्ही पण संपल्यावर मला एक बेल द्या. जे एंगेजमेंट लावलेच ना आता मी त्यासाठी. आता तरी बाकीचे थोड्या वेळात येतील. बघूया कोण किती वाजेपर्यंत येतोय. बघा केवढी पावडर लावले. ही पावडर लावताना तोंड दाखवून तुमचा पावडर आहे. हो का. मित्रांनो मी त्या हॉस्पिटलच्या बाहेर आलो. माझी ड्युटी संपते आणि मी दुसऱ्यांना ओव्हर जाऊन पण निघालो. खोल लवकर. चला आपली तर ड्युटी संपली. इंजेक्शन्स मेडिसिन्स वगैरे ते जेवतात, बाकी काय नाही. चला किती सापडले यार. आमचे पेशंट येतात आता. काय झालं. नाही नाही मी इथं सरळ जातो. मला माहिती आहे ना. हां हां कुठं जवळ नाही नाही मग पुढे हां कसं आहे बस स्टॉप ना. हा ब्रिज क्रॉस करा. ब्रिज क्रॉस करायच्या नंतर जस्ट खाली उतरलात ना, जरा पुढे तुम्ही इकडचं झाड आहे ना, तिकडं बस स्टॉप आहे तो. घरी जाऊन येतात का. जाऊन या बोलत ना 11 वाजेपर्यंत या. सोडत नाही. हां सोडणार नाही. ते ॲप्रोवर वगैरे लागतं ना. ॲप्रोवर व्हायच्या नंतर त्यांचं हां पहिले अप्रोच दिले, अप्रोचचे पैसे देतो बरोबर. हां आता देणार ते आपण ते कंपनी थ्रू ॲप्रोवर यायला लागतं ना त्याच्यासाठी. नाही तर ते कधी पण येतात चेकिंगला. असं आहे.
त्यांचं काय सांगता नाही येत. आता आम्ही डिपॉझिट होतं 15,000 रुपये हा, तिकडे देणार. ते तुम्ही तिकडची कॉन्टॅक्ट करा, तिथं बोलून बघा पुढे रिसेप्शन. हां नाही तर तुम्हाला सरांशी विचारायचं तर सरांशी विचारून बघा. उद्या मग हा, उद्या म्हटलं. हो. आज होऊन जाईल होऊन जाईल आज. नाही सोडणार आज. तर हा बघा, ह्या ब्रिजने जावं असेल का? हां, चालू आहे ना घरी. हो आता चाल ना. हो. किती झाली इथे? हां, किती झाली? कुठे हॉस्पिटलला तरी पण मी आधी होतो 7-8 महिने झाले. हां किती पगार? हां पेमेंटवर आहे. हां, म्हणजे नाईट वगैरे असले ना तर येतं. हो का ब्रिज पगार देत सोडून? नाही फिक्स. हां, फिक्स पगार नाही. नाही ना, आपण दुसरीकडे पण करतो ना. चालेल, चला. हां, काळजी का पेशंटची. हो भाई, आमचे पेशंट सॉरी पेशंटचे रिलेटिव्ह होते. मी आता पोचलो बिल्डिंग खाली. पोचलो पण मी घरी. पोचलो, घरी पोचलो. व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त बघा.